महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सवलतीचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेले नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड काढण्यासाठी मूर्तिजापूर बस स्थानकावर महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची गर्दी उसळली। मात्र तासनतास रांगेत उभ्या असलेल्या या नागरिकांसाठी साध्या पिण्याच्या पाण्याचीही सोय नसल्याने प्रशासनाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला गेला। एसटी महामंडळाच्या नवीन नियमानुसार महिलांना तिकिटात मिळणारी 50% सवलत आणि 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मिळणारा मोफत प्रवास यांचा लाभ घेण्यासाठी आता स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात आला आहे। हे कार्ड मिळवण्यासाठी मूर्तिजापूर परिसरात शेकडो नागरिक सकाळी 6 वाजेपासूनच बस स्थानकात दाखल झाले होते। सध्या उन्हाचा कडाका वाढत असताना बस स्थानक परिसरात या नागरिकांसाठी कोणतीही सावलीची व्यवस्था करण्यात आलेली नाही। विशेषतः 75 वर्षांवरील वृद्ध नागरिकांना या तळपत्या उन्हात तासनतास उभं राहावं लागतंय। बस स्थानकात मूलभूत सुविधांचा पूर्णतः अभाव दिसून आला। लांब रांगेत उभ्या असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नव्हती। जागा अपुरी पडल्यानं अनेकांना उन्हातच तात्काळ उभं राहावं लागलं। गर्दीचं नियंत्रण करण्यासाठी किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र खिडकीची सोय नसल्यानं गोंधळाचं वातावरण होतं। सरकारनं सवलतीच्या योजना जाहीर केल्या, मात्र त्याची अंमलबजावणी करताना प्रशासनाकडून होणारे हाल अत्यंत क्लेशदायक आहे, अशी भावना उपस्थित महिलांनी व्यक्त केली। ज्येष्ठांची होणारी ओढाताण पाहून एसटी प्रशासनानं किमान या विशेष मोहिमेच्या काळात तरी मांडव आणि पाण्याची सोय करणं अपेक्षित होतं, अशी टीका होत आहे। वाढती गर्दी पाहता कार्ड वाटपाची केंद्र वाढवण्यात यावी किंवा गावागावात कॅम्प लावून ही कार्ड वाटप करण्यात यावी, जेणेकरून वृद्ध नागरिकांना बस स्थानकात येऊन असे हाल सोसावे लागणार नाही, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। बोरगाव निकोटून आम्ही 9च्या गाडीने आलो, 10 वाजता पोहोचलो तर आम्हाला अतिशय लाईन लावायचं काम पडलं। लाईन लावल्यानंतरही पाण्याची सोय नाही, काही नाही, तर ते 0 बजेटचे आम्हाला ते हे काढावं लागते। आता कार्ड म्हणून लाईन लावली, बसायला सोय नाही अतिशय, आमचे सरे येले उन्हाळे। कशाचे कार्ड? याचं एसटी महामंडळाचं कार्ड काढायसाठी आम्ही कारलीवरून आलो सकाळच्या गाडीनं, 7:30च्या गाडीनं। किती वेळ झाले लाईनमध्ये? 8 वाजतापासून लागलो। 8 वाजल्यापासून लागले। ते पाण्याची सोय? काही पाणी नाही ना, काहीच नाही। सगळं हे या बाईच्यानं उभं नाही राहणार, ते बाई गाडीवर जाऊन बसली। शेवटी काय करणार आहे? बोरगाव निकोटचे राहणारे जानराव गोविंदराव जोगी, सकाळपासून आम्ही एका लाईनीत उभे असून पाण्याची सुद्धा सोय नाही आहे, बसाची सुद्धा सोय नाही, असा त्रास होऊन राहिला। कशासाठी? आम्ही हे कार्ड महामंडळाचं कार्ड काढण्यासाठी आलो, हाफ तिकीटचे, तर त्रास फार होऊन राहिला।